आजचा विषय जरासा खिशाला झटका देणार आहे, कारण आपलं मोबाईल रिचार्ज पुन्हा महाग होणार आहे. 2019, 2021, 2024 नंतर आता पुन्हा 2026 मध्येही जिओ, एअरटेल आणि व्ही म्हणजेच वोडाफोन आयडिया त्यांच्या रिचार्ज प्लॅन्समध्ये 16 ते 20% वाढ करण्याच्या तयारीत आहे. मॉर्गन स्टॅनलीच्या रिपोर्टनुसार ही वाढ एप्रिल ते जून 2026 दरम्यान लागू होण्याची शक्यता आहे आणि ही वाढ 4G आणि 5G प्रीपेड आणि पोस्टपेड सगळ्या प्लॅन्सवर लागू होईल. मग याचा आपल्यावरती नेमका काय परिणाम होईल? तर आज जिओचा जो 28 दिवस 1.5 GB पर डे प्लॅन 299ला मिळतोय, तो वाढून साधारण 350 ते 360 पर्यंत जाऊ शकतो. 5G अनलिमिटेड प्लॅन सुद्धा 349 वरून 405 ते 420 पर्यंत जाऊ शकतात. एअरटेल आणि व्ही युजर्ससाठी पिक्चर ऑलमोस्ट सेम आहे, म्हणजे दरमहा 50 ते 70 रुपयांचा जास्त खर्च आणि वर्षाचं म्हणाल तर जवळपास 800 ते 850चं एक्स्ट्रा बर्डन. पण कंपन्या इतक्या वेळा हे दर का वाढवतात? त्याचे दोन मेन रिझन आहेत. पहिलं म्हणजे 5G इन्व्हेस्टमेंट. 2022 नंतर कंपन्यांनी 5G स्पेक्ट्रम आणि नेटवर्कवरती 1.5 लाख कोटींपेक्षा जास्त खर्च केला आणि आता तो पैसा रिकव्हर करायचा आहे. आणि दुसरं म्हणजे ARPU, ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर. कंपन्यांना प्रति युजर जास्त कमाई हवी आहे, त्यातच पुढच्या वर्षी जिओ IPO येण्याची चर्चा आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर वाढले की सुरुवातीला काही युजर्स कमी होतात, पण काही महिन्यात मार्केट परत स्टॅबिलाइजही होतं, असं रिपोर्ट सांगतात. मोबाईल कंपन्या म्हणतात की डेटा वाढला ना मग प्राइस पण वाढणारच, आणि आपण म्हणतोय पैसे घेतच आहात, किमान सगळीकडे नेटवर्क तरी येऊ द्या. बरोबर ना? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावती फॉलो करायला विसरू नका.